नमस्कार. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पवित्र पोर्टलवर हालचाली सुरू झाल्या आहेत. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील या बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेच्या नवीन अपडेट्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत. वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया. आज आपण या 6 प्रमुख मुद्द्यांवरून जाणार आहोत. सुरुवातीची आकडेवारी, 31 मेची डेडलाईन, रोस्टर म्हणजे काय, रिक्त पदांचा तपशील, संभाव्य वेळापत्रक आणि पुढची दिशा. हा एकंदरीत रोडमॅप आपल्याला सध्याची आणि पुढची परिस्थिती स्पष्ट करेल. पवित्र पोर्टलचा टॅब अखेर सक्रिय झाला आहे. हे वाक्य वाचून अनेकांच्या जीवात जीव आला असेल, नाही का? ही खरोखरच एक मोठी आणि सकारात्मक बातमी आहे. प्रशासकीय पातळीवर भरती प्रक्रियेचे इंजिन आता अधिकृतरित्या सुरू झाले. तर आपला पहिला मुद्दा आहे सुरुवातीची आकडेवारी. स्पर्धेचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. आता हे आकडे बघा, खूपच इंटरेस्टिंग आहेत. सुरुवातीला तब्बल 2,11,308 उमेदवारांनी टेट परीक्षा दिली होती. पण जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशनची वेळ आली तेव्हा काय झालं? फक्त 1,70,108 उमेदवारांनीच ती प्रक्रिया पूर्ण केली. म्हणजे बघा, इथंच कॉम्पिटिशन किती ड्रॉप झाली आहे. आता पुढच्या टप्प्यांसाठी नेमके किती उमेदवार आपल्यासोबत शर्यतीत आहेत याचा एकदम क्लिअर कट अंदाज यावरून येतो. दुसरा भाग म्हणजे 31 मेची मुदत. इथे बरेच गैरसमज आहेत, ते आधी आपण दूर करूया. बऱ्याच जणांना वाटतंय की उमेदवारांसाठी पोर्टल सुरू झालंय, पण थांबा. इथे स्पष्ट करायला हवं की सध्या पोर्टल फक्त आणि फक्त शाळा व्यवस्थापनांसाठी सुरू झालंय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळा 31 मेपर्यंत त्यांच्या जाहिराती जनरेट करणार आहेत. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची किंवा लॉग इन करण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाहीये, त्यामुळे उगाचच पॅनिक होऊ नका. आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे. बिंदू नामावली किंवा ज्याला आपण रोस्टर म्हणतो, हा या पूर्ण प्रक्रियेचा तांत्रिक गाभा आहे. अनेकदा आपण विचार करतो की अरे यार, जाहिरात यायला एवढा वेळ का लागतोय? तर मित्रांनो, रोस्टर ही केवळ लाल फितशाही नाहीये. कोणतीही जाहिरात येण्यापूर्वी न्याय्य आरक्षण आणि विषयनिहाय वाटप योग्य रीतीने झालंय की नाही हे तपासणारा हा एक अतिशय महत्त्वाचा चेकपॉईंट आहे. म्हणजे कुणावरही अन्याय होऊ नये आणि प्रक्रिया पारदर्शक राहावी याची खात्री यातून केली जाते. हे काम कसं चालतं ते थोडक्यात पाहूया. सगळ्यात आधी मागास वर्ग कक्ष आणि आयुक्तांकडून रोस्टरची कसून तपासणी होते. त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात. मग त्याला मंजुरी मिळते. त्यानंतर विषयांची माहिती पोर्टलवर भरली जाते आणि मग कुठे अंतिम जाहिरात तयार होते. आता तुम्हीच सांगा, एवढ्या बारकाईने करायच्या कामाला 1 पूर्ण महिना लागणारच ना? आपला चौथा मुद्दा आहे रिक्त पदांचा तपशील. यावेळी येणाऱ्या जाहिरातींमध्ये नेमकं काय असणार आहे? ही माहिती खूप पॉझिटिव्ह आहे बरं का. यामध्ये मे अखेरपर्यंतची रिक्त पदे विचारात घेतली जाणार आहेत आणि 80% पदभरतीला मान्यता आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे आता नुसते सामाजिक शास्त्र असे ढोबळ विषय नाही, तर इतिहास वेगळा, भूगोल वेगळा अशी स्वतंत्र विषयांची मागणी केली जातीये. शिवाय कला आणि शारीरिक शिक्षण म्हणजे स्पोर्ट्स शिक्षकांच्या पदांचाही यात समावेश आहे. ही खरंच खूप मोठी आणि स्वागतार्ह बाब आहे. पाचवा भाग, अपेक्षित वेळापत्रक. आपल्या सर्वांच्या मनात असणारा एकच प्रश्न, अजून किती वाट पाहायची? तर हे वास्तववादी वेळापत्रक बघा. पूर्ण मे महिना हा व्यवस्थापनांना जाहिराती अपलोड करण्यासाठी जाईल. जूनच्या मध्यापर्यंत या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर बहुधा जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये उमेदवारांसाठी पोर्टल खुले होईल आणि प्राधान्यक्रम भरता येतील. त्यामुळे आतापासूनच आगामी उन्हाळ्याच्या महिन्यांसाठी मानसिकरित्या तयार राहायला हरकत नाही. शेवटचा आणि 6वा मुद्दा, पुढील दिशा. या वेटिंग पिरियडमध्ये आपण नक्की काय करायचं? मुद्दा हा आहे की उगाच रोजच्या रोज स्ट्रेस घेऊ नका. या 1.5 महिन्यात डोकं शांत ठेवा, रिलॅक्स व्हा, उन्हाळ्याचा मनसोक्त आनंद घ्या आणि सारखं नवीन काय अपडेट आलंय का हे चेक करणं थांबवा. आपली सगळी आवश्यक कागदपत्रे एकदम रेडी आणि फाईलमध्ये व्यवस्थित लावून ठेवा. खाजगी शाळांमधल्या संभाव्य मुलाखतींसाठी थोडं वाचन सुरू ठेवा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रोजच्या अपडेट्सची चिंता करणं सोडून द्या, कारण प्रशासकीय प्रक्रियेला तिचा वेळ हा लागणारच. जाता जाता या एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. जेव्हा पोर्टल उमेदवारांसाठी ओपन होईल आणि अमर्याद प्राधान्यक्रम भरण्याची वेळ येईल तेव्हा आपली रणनीती काय असेल? कुठला प्राधान्यक्रम आधी द्यायचा? या प्रतीक्षा काळात याच स्ट्रॅटेजीवर विचार करा. आजच्या या विश्लेषणात एवढंच. मला खात्री आहे की या माहितीमुळे आपल्याला पुढच्या टप्प्यांसाठी नक्कीच मदत होईल. धन्यवाद.